सगळ्यांचं स्वागत। यानंतर एक मोठी बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली मोठी बातमी आहे। 25 फेब्रुवारीला पुढची सुनावणी पार पडणार आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। रिझॉल्व्ह झाला आहे का, तर दोन्ही पार्टी म्हणल्या रिझॉल्व्ह झालेला आहे आणि तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत ते महाराष्ट्र सरकारच्या वतीने अपियर झाले। ते म्हणले मला फक्त 1 तास लागेल, याचिकाकर्त्यांचे वकील म्हणले मला अर्धा तास लागेल। तर कोर्ट म्हणलं पुढे आम्ही ही 25 फेब्रुवारीला ऐकू। आता 25 फेब्रुवारीला जर निर्णय आला, जर त्यांनी जैसे ते स्थिती उठवली तरच पुढची म्हणजे एप्रिल मे पर्यंत या निवडणुका होऊ शकतील। त्यामुळे आता 25 फेब्रुवारीची तारीख ही इम्पॉर्टंट आहे आणि कोर्टाने तो रिक्वेस्ट मान्य केला आहे की हे हाय ऑन बोर्ड होईल, मॅटर लवकर ऐकण्यात येईल, म्हणजे सुरुवातीच्या मॅटर्समध्ये असेल। पुढची तारीख आता 25 फेब्रुवारी आहे। तुषार मेहता यांनी काय सांगितलं? तुषार मेहता यांचं म्हणणं होतं की मला 1 तास लागेल आणि कोर्टाने विचारलं ओबीसी डिलिमिटेशनचं आणि ओबीसीचं हे सगळं झालंय का, तर ते म्हणले की सॉर्ट आउट झालंय प्रकरण, हे सगळं बाईट शॉर्ट। आता देवदत्त पालोदकर जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत ते बोलतील। सर आज खूप एक्झॅक्टली काय झालं, 1 महिन्यासाठी जे आहे नाही आज काय झालं, प्रकरणं जी आहे ती सगळी कॉल आउट केली सुप्रीम कोर्टाने मान्य। आणि आज सुप्रीम कोर्टाचं सर्वप्रथम जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने असं विचारलं की याच्यामध्ये ओबीसी रिझर्वेशनचा जो व्हायरस चॅलेंज झालेला आहे तर त्याच्या सुनावणीसाठी वेळ लागेल। पण आज राज्य सरकारतर्फे सुद्धा क्लिअर केलं आणि आम्ही सुद्धा क्लिअर केलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे तो आता पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि आता त्या विषयावर जे आहे कुठल्याही पार्टीमध्ये मतभेद नाही किंवा त्याचा व्हायरस चॅलेंज नाही आहे। त्यामुळे मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सुरुवातीला 5 फेब्रुवारी अशी होती पण त्या दिवशी दिल्लीचे इलेक्शन्स आहेत, तर पुढची तारीख जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता 25 तारीख दिलेली आहे। आता आजच्या सुनावणीमधलं एक फलित असं आहे की ओबीसी आरक्षण याच्यासाठी जे गुंता झालेला होता आणि त्याच्यासाठी जी मोठ्या प्रकरणावर जी प्रकरणं होती तर त्यातला आज एक मोठा रिझॉल्व्ह झालेला आहे। राज्य सरकारच्या वतीने सुद्धा जे आहे ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज येऊन न्यायालयासमोर स्पष्ट केलं की आम्हाला सुद्धा आता लवकरात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी तर मग सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की साधारणतः दोन्ही पक्षांना किती वेळ लागेल, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही सांगितलं की आमच्या बाजूनी जे आहे तर आता सगळे मुद्दे जे आहेत ते संकलित झालेले आहेत, अर्धा तासाच्या वर सुनावणीस वेळ लागणार नाही। त्याचबरोबर जे सॉलिसिटर जनरल साहेब आहेत त्यांनी सुद्धा असं सांगितलं की तासाभराच्या वर आम्हाला वेळ लागणार नाही। अशा मॅटरची अर्जन्सी दर्शवली गेली। 92 नगर परिषदा आहे त्या ओबीसी आरक्षणासह त्याची निवडणूक होणार की ओबीसी आरक्षणाविना होणार? तर हाच जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयासमोर आता त्याच्यासमोर सुनावणी डिटेल होईल। त्याचं कारण असं आहे आता की त्या नगरपालिकांमध्ये यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की ओबीसी शिवाय तुम्ही निवडणूक कार्यक्रम पुढे न्या, तसं ते 28 जुलै 2022च्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पण आता राज्य सरकारने त्यामध्ये एक रिव्ह्यू ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्यावर सुनावणी होऊन 22 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टेटस को दिला होता। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयासमोर या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा।